नमस्कार, महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी गौप्य स्फोटाची। 2019 मध्ये बैठकीत खरगे आणि पवारांमध्ये मतभेद झाले होते असं अजित पवारांनी म्हटलंय। बैठकीनंतर पवारांनीच ठरल्याप्रमाणे करण्यास सांगितलं होतं असंही अजित पवार म्हणतात। भाजप किंवा शिवसेना काँग्रेस असे दोन्ही पर्याय खुले ठेवले होते। शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला असं एक प्रकारे सुतवाच करण्याचा प्रयत्न या वक्तव्यातून झालाय। काय झालं ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष, ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली। साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले। मला म्हणले प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही। विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले। ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका। बाहेर म्हणलं करून टाकतो। प्रफुल्ल म्हणलं काय करायचं, म्हणलं बघा आता। जयंत पाटलाला बोलवलं, म्हणलं असं म्हणलं आता साहेब। ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा, दार पुरं बंद करू नका। कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील। बरं म्हणलं साहेब आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा। गेलो चर्चेला, रात्रीची वेळ। त्यांनी तिकडनं फोन केला दिल्लीला। त्यांनी सांगितलं हो का उद्या सकाळी 8 वाजता अजितचा तुमचा शपथ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा। रात्री मीटिंग झाली, रात्री 2-2:30 ला कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची, कारण आपणच सांगितली होती आणा, उठवली। सकाळी 8 ला शपथ होती। जे ओरडतात ना पहाटे शपथ होती, पहाटे शपथ होती। 8 वाजता 8 ला पहाट म्हणतात का? मी पहाटे 5 ला 6 ला पहाटे 7 ला सकाळी आणि 8 ला तर बऱ्यापैकी सकाळ, पण आता पहाटे। हे असलं सगळं चाललं मित्रांनो। 2017 ला सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं। आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांची चर्चा केली। अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही। तुम्ही सरकारमध्ये या, आम्ही घेऊ, तुम्हाला त्या पद्धतीनं मंत्रिपद देऊ, पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही। ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी, पण आम्ही काढणार नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही। ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही। अमित भाई म्हणले मी त्यांना सोडणार नाही। ती म्हणतील आम्हाला बरं हे वापरून घेतलं आणि वाऱ्यावर सोडलं। 2019 निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही। दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपती। उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे। म्हणलं हो आता ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा। मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं आता राष्ट्रपती राजवट आणा, राष्ट्रपती राजवट आणली आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं। त्याच्यानंतर ते राहिलं बाजूलाच। नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो। त्याला म्हणले मागचं काय झालं,